आज माझ्यासोबत प्रवासात आलेला एक भयानक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शेवटची बस रात्री 10:30 वाजता. कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे जाणारी शेवटची बस. बस जवळजवळ रिकामीच होती. फक्त 6 प्रवासी, त्यात मी, एक म्हातारा, एक कॉलेजचा मुलगा, 2 बायका आणि कंडक्टर. ड्रायव्हरने आधीच सगळ्यांना इशारा दिला. हा घाट रात्री थोडा जड असतो. त्यावर मी हसलो आणि त्याला विचारलं, जड म्हणजे? त्यावर तो शांतच राहिला. घाट सुरू झाला. जवळपास 11:15 वाजले असतील. अंधार, धुके आणि बस हळूहळू घाट चढत होती. अचानकच बस बंद पडली. ड्रायव्हर खाली उतरला आणि कंडक्टरही. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटे झाली, तरीही शांतताच. काय झालंय हे समजायला काही मार्गच नव्हता. इतक्यात अचानक बसच्या पुढे एक बाई दिसली. पांढरी साडी, केस मोकळे. ती हात दाखवत होती, लिफ्ट द्या म्हणून. बसमधला म्हातारा घाबरला. अरे पोरानो, दार उघडू नका, असं म्हणून डाफरू लागला. पण कॉलेजचा मुलगा जो होता तो उठला आणि म्हणाला, अहो बाई आहे, असं कसं एकटीला सोडायचं रात्री? त्यानं दार उघडलं. ती आत आली तशी बसमध्ये एक थंडी पसरली. ती एका सीटवर जाऊन बसली आणि बस सुरू झाली. पण आत एक कुजका वास पसरला होता. ती बाई शेवटच्या सीटवर बसली होती. तिचे पाय उलटे आणि वळालेले होते. हे माझ्या लक्षात येताच मी थिजलो. थोडा वेळ वाट बघितली, पण कंडक्टर कुठेतरी गायबच झाला होता. कारण किती वेळ झालं तरी तिकीट काढायला काही येत नव्हता. मी त्याच अंधारात निरखून थोडंसं पुढे बघितलं, तर आत ड्रायव्हरही दिसत नव्हता. बस आपोआप चालत होती. सगळ्यांनाच जाणवलं की आता आपण एकटेच नाही आहोत आणि ही जाणीव धाबेदनानं सोडणारी होती. एवढ्या गार हवेतही कपाळावरचा घाम पुसत मी ड्रायव्हरच्या वरच्या आरशात पाहिलं, तर मला दिसलं की मागच्या सीटवर जी बाई बसली होती ती बाई तिथं नव्हतीच. तिथं एक सांगाडा बसला होता. हे पाहून तर माझी दात खिळच बसली. अंगावरून सरकन काटा आला. आता काय करावं हे मला समजेनाच. इतक्यात कॉलेजचा मुलगा अचानक ओरडला, जोर जोरात किंचाळू लागला आणि म्हणू लागला, ती माझ्या शेजारी बसली आहे. आम्ही सगळ्यांनी बघितलं तर ती त्याच्या अगदी जवळ, त्याच्या कानात काहीतरी कुजबुजत बसली होती. आणि बघता बघता तो अचानक बेशुद्ध पडला. सगळेजण दुसऱ्या बाजूच्या सीटवर जाऊन बसले आणि स्तब्धपणे जे काही घडतंय ते बघत होते. आता पुढे काय होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. तितक्यात तो म्हातारा माणूस थरथरत सांगू लागला, या घाटात 15 वर्षांपूर्वी एक बस दरीत पडली होती. सगळे जागीच मेले, पण एक बाई, ती मात्र शेवटपर्यंत मदत मागत उभी होती. हे ऐकून माझ्या अंगावर काटाच आला. अर्थातच आम्ही सगळेच घाबरलो होतो. आणि अचानक बस थांबली. बाहेर पाहिलं तर दरी होती. दरी दिसताच ती बाई उठली आणि हळूहळू दाराकडे चालली आणि म्हणाली, तुमची वेळ आली आहे. हे ऐकताच माझं भान सुटलं. डोळ्यापुढं अंधारी यायला लागली. काय घडतंय, काय होतंय आणि पुढे काय होणार आहे याचा काहीही अंदाज मला नव्हता. आणि झापड येऊन माझे डोळे बंद पडले. पुन्हा जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी रुग्णालयात होतो. लोक बोलत होते, तुमची बस दरीत पडली होती
तुम्ही एकटेच वाचलात. मी थरथरू लागलो. आणि आणि बाकीचे? यावर सगळी लोक शांतच होती. जे काही झालं याचं मला फार दुःख वाटत होतं. पण मीच कसा काय वाचलो याचं कोडं मात्र मला काही उमगत नव्हतं. वेळ घालवण्यासाठी म्हणून मी मोबाईल काढला. बसचा फोटो काढलेला होता. झूम करून पाहिलं तर माझ्या शेजारी बसलेली ती बाई रुग्णालयाच्या बेडशेजारी उभी होती आणि हसत होती. हे पाहून तर मी गोठूनच गेलो. तेव्हापासून आजही मी जर प्रवासात बसलो आणि कोणी लिफ्ट मागताना दिसलं रात्रीच्या वेळी, ना मी कुणाला लिफ्ट देतो ना कुणाला देऊ देतो. कारण मला माहिती आहे काही प्रवासी उतरतातच असं नाही, ते आपल्या सोबतही राहतात कायमसाठी. ही भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.